नमस्ते मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन कथेमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सूर्यगड नावाचे एक सुंदर आणि समृद्ध राज्य होते. त्या राजाचा राजा वीरेंद्र अतिशय न्यायप्रिय, दयाळू आणि प्रजेवर प्रेम करणारा होता. त्याच्या राज्यात सर्व लोक सुखाने राहत होते. राजा वीरेंद्रला दोन राण्या होत्या. मोठी राणी देवयानी शांत, समजूतदार आणि प्रेमळ होती. तर धाकटी राणी मृणालिनी महत्वाकांक्षी होती. मोठ्या राणीला तीन मुलगे होते, अर्जुन, आदित्य आणि अमर. तर धाकट्या राणीला एक मुलगा होता, विक्रम. चारही राजकुमाराचे स्वभाव वेगवेगळे होते. अर्जुन सूर आणि धाडशी होता. आदित्य बुद्धिमान होता. अमर दयाळू आणि गरिबांची मदत करणारा होता. तर विक्रम हुशार पण खूप महत्वाकांक्षी होता. राजा वृद्ध होत चालला होता. त्यामुळे त्याला आपल्या चार मुलापैकी भविष्यात राजाची जबाबदारी कोण योग्य प्रकारे सांभाळू शकेल हे जाणून घ्यायचं होतं. एके दिवशी त्यांनी चारही राजकुमारांना राजदरबारात बोलावले आणि म्हणाला, मुलांनो, राजा होणे म्हणजेच फक्त सोन्याच्या सिंहासनावर बसणे नाही. राजाला धैर्य, बुद्धी, दया, न्याय आणि प्रामाणिकपणा या सर्व गुणांची गरज असते. म्हणून तुम्हा चौघांची एक परीक्षा घेणार आहे. तुम्ही चारही वेगवेगळ्या दिशांना जा आणि 1 वर्षानंतर परत या. त्या 1 वर्षात तुम्ही काय शिकलात आणि लोकांसाठी काय केलं त्यावरून मी निर्णय घेईन. चारही राजकुमार आपापल्या घोड्यावर बसून वेगवेगळ्या दिशांना निघाले. अर्जुन उत्तरेकडे गेला, उत्तरेतील डोंगर आणि जंगलाच्या दिशेने गेला. काही दिवसांनी त्याला जंगलात एक जखमी सैनिक दिसला. सैनिक अनेक दिवसापासून उपाशी आणि तहानलेला होता. अर्जुनने स्वतःजवळ असलेलं अन्न आणि पाणी त्याला दिले आणि आपल्या कपड्याचा तुकडा फाडून त्याच्या जखमेवर बांधला. सैनिकाने विचारले, राजकुमार, तुम्ही तुमचे अन्न मला दिले, आता तुम्ही काय खाणार? अर्जुन हसून म्हणाला, माझ्यासमोर एखादा माणूस उपाशी असेल आणि मी पोटभर जेवण करेन तर त्याचा मला काय उपयोग? दुसरीकडे आदित्य पूर्वीकडील एका मोठ्या शहरात पोहोचला. त्याला शहरातील दोन गटांमध्ये जमिनीच्या कारणांवरून मोठा वाद सुरू होता. दोन्ही गट एकमेकांशी भांडत होते. आदित्यने शांतपणे दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आणि जुने कागदपत्र तपासले. त्याला खरे सत्य समजले आणि त्याने न्याय निर्णय दिला. दोन्ही गटांनी आदित्यचे आभार मानले. आदित्य म्हणाला, खरा न्याय तोच असतो ज्यामुळे सत्याचा विजय असतो आणि कोणावरही अन्याय होत नाही. तिसरा राजकुमार अमर दक्षिणेकडील एका गरीब गावात पोहोचला. त्या गावात मोठा दुष्काळ पडला होता. विहिरी आटल्या होत्या. शेतकऱ्याकडे पाणी नव्हते आणि अनेक कुटुंबांना 2 वेळचे जेवणही मिळत नव्हते. अमरने गावकऱ्यांना एकत्र केले आणि गावाजवळून वाहणारे पाणी गावातील तलावापर्यंत आणण्याच्या योजना सांगितली. तो स्वतः गावकऱ्यांसोबत काम करू लागला. अनेक दिवस माती खोदताना त्याच्या हातात ना फोड आले, पण त्याने काम सोडले नाही. काही दिवसांनी पाऊस आला आणि खोदलेल्या मार्गाने पाणी गावाच्या तलावात जमा झाले. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि अमरचे आभार मानले. पण अमर म्हणाला, मी एकट्याने काही केलं नाही, आपण सर्वांनी मिळून हे काम केलं आहे. दरम्यान चौथा राजकुमार विक्रम पश्चिमेकडील एका श्रीमंत व्यापाराच्या शहरात पोहोचला. तेथे एका मोठ्या व्यापाऱ्याने त्याचे स्वागत केले आणि त्याला भरपूर सोन्याच्या नाण्याची पेटी दिली. व्यापारी म्हणाला, राजकुमार, तुम्ही भविष्यात राजा झाला तर मला राज्यात व्यापार करण्याचे विशेष अधिकार द्या. विक्रमने कोणताही विचार न करता त्या बदलात सोने स्वीकारले. त्याला वाटले की वडिलांना याबद्दल कधीच कळणार नाही. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर चारही राजकुमार सूर्यगडला परत आले. राजा वीरेंद्रने त्यांना दरबारात बोलावले आणि विचारले, या 1 वर्षात तुम्ही काय शिकलात? अर्जुनने
जखमी सैनिकाची गोष्ट सांगितली. आदित्याने शहरातील वाद सोडवल्याची गोष्ट सांगितली. अमरने गरीब गावाला पाणी मिळवून दिल्याची गोष्ट सांगितली. शेवटी विक्रमने व्यापाऱ्याकडून मिळवलेल्या सोन्याच्या पेट्या राजासमोर ठेवल्या आणि म्हणाला, पिताश्री, मी राजासाठी भरपूर संपत्ती आणली आहे. राजा काही वेळ शांत राहिला. त्याने व्यापाऱ्याला दरबारात बोलावून घेतलं. व्यापाऱ्याने सर्व सत्य सांगितलं. ते ऐकून राजा खूप दुखी झाला. तो विक्रमला म्हणाला, मला तू सोन्याच्या बदल्यात राज्याच्या अधिकाराचे वचन दिलेस. जर तू आज राजा झाला असतास तर उद्या आपल्या स्वार्थासाठी संपूर्ण राज्य विकले असतेस. विक्रमला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने वडिलांची माफी मागितली. तेवढ्यात सूर्यगडावर मोठे संकट आले. शेजारचा राजा रणधीर मोठी सेना घेऊन सूर्यगडावर आक्रमण करण्यासाठी निघाला. राजा वीरेंद्रने चारही मुलांना बोलावले. अर्जुनने सोन्याची जबाबदारी घेतली. आदित्य शत्रूच्या हालचालीचे अभ्यास करून युद्धाची योजना तयार केली. अमरने गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आणि सैनिकांनी अन्न पाण्याची व्यवस्था केली. विक्रमलाही आपली चूक सुधारण्याची संधी मिळाली. त्याने त्या व्यापाऱ्याशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं, मी तुझ्याकडून घेतलेले सोने परत करतो. मला आता कोणताही अन्याय अधिकार नको, पण आज माझ्या राजाला मदतीची गरज आहे. विक्रमची प्रामाणिकपणा पाहून व्यापाऱ्यानेही सूर्यगडाला अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू देण्याचे मान्य केलं. काही दिवसांनी युद्ध सुरू झाले. शत्रूची सेना खूप मोठी होती, पण अर्जुनने धैर्याने आपल्या सैनिकाचे नेतृत्व केले. आदित्यांच्या बुद्धिमान योजनेमुळे शत्रूला डोंगराच्या अरुंद मार्गात अडकवण्यात आले. अमरने सैनिकांना वेळेवर अन्न आणि पाणी मिळवून दिले. विक्रमाने व्यापाऱ्याकडून आवश्यक सामान मिळवून दिले. शेवटी सूर्यगडाच्या सैन्याच्या रणधीराचा सेना पराभव झाला. युद्ध जिंकल्यानंतर चारही भाऊ एकमेकांचं कौतुक करू लागले. अर्जुन म्हणाला, आदित्य योजना नसती तर आपण जिंकलो नसतो. आदित्य म्हणाला, अमरने सैनिकांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था केली नसती तर आपण लढू शकलो नसतो. अमर म्हणाला, आणि अर्जुनने धैर्याने नेतृत्व केले नसते तर आपली योजना यशस्वी झाली नसती. हे पाहून राजा वीरेंद्रच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. तो म्हणाला, आज मला समजले की खरे स्मार्थक एकटा व्यक्तीत नसते तर एकमेकांना साथ देण्यात असते. अर्जुनकडे धैर्य आहे, आदित्यकडे बुद्धी आहे, अमरकडे हृदयात प्रजेबद्दल प्रेम आहे आणि विक्रमने आपली चूक मान्य करून प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यानंतर राजाने चारही मुलांना राजाची वेगवेगळी जबाबदारी दिली. काही वर्षांनी राजा वीरेंद्राचे निधन झाले. चार भावांनी एकत्र येऊन सूर्यगड राजाचा कारभार सांभाळला. अर्जुनने सैन्य मजबूत केलं, आदित्यने न्यायव्यवस्था सुधारली, अमरने गरीब आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आणि विक्रमने व्यापार प्रामाणिकपणाने वाढवला. त्यामुळे सूर्यगड राज्य आणखी समृद्ध झाले. एका दिवस चारही भाऊ राजवाड्याच्या गच्चीवर उभे राहून आपल्या राज्याकडे पाहत होते. विक्रम म्हणाला, त्या दिवशी वडिलांनी माझी चूक दाखवली नसती तर कदाचित मी कधीच बदललेलो नसतो. अमर हसून म्हणाला, चूक होणे वाईट नाही, पण चूक कळल्यानंतरही ती सुधारली नाही तर ते वाईट आहे. आदित्य म्हणाला, खरा विजय तोच ज्यामध्ये फक्त आपल्या नाही तर संपूर्ण राज्याचा फायदा होतो. अर्जुनने आपल्या तिन्ही भावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आपण चौघे वेगळे आहोत, पण आपल्या राज्यासाठी आपले ध्येय एकच आहे. खाली उभ्या असलेल्या हजारो प्रजेने चारही भावांचा जय जयकार केला. त्या दिवशी चारही भावांना समजले की खरा राजा सोन्याच्या मुकुटामध्ये मोठा होत नाही तर आपल्या प्रजेच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे मोठा होतो. आणि अशा प्रकारे चार राजकुमारांची ही कथा पुढच्या पिढ्यांसाठी एक मोठी शिकवण बनली. धैर्य, बुद्धी, दया, न्याय आणि प्रामाणिकपणा हेच खऱ्या नेतृत्वाचे खरे दागिने आहेत. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
धन्यवाद.